मग आता ठीक आहे ना पैर होती तर मग आम्ही नाशिकचे बैल आता 2-3 पैरे बनवून फोन केला होता ते येणार आहेत मग आता मग त्याच करायला लागेल आपल्याला. आपण बोलतो नाशिकची बैल आणता आम्हाला बैल का नाही देत अशी लोक बोलतात पण आता पैर नाही आल्यावर मग आम्हाला नाही इलाज आहे बैल तिकडनं जाणार लागतील भले आपले पैसे जातील 5-10 हजार रुपये भाडा बोलले त्यांना द्यायला लागेल. बरोबर. मोठा दैमान ठाणा रायगड पहिल्या शर्यत जिंकला होता तो बैल आमच्या दावणीला होता. बरोबर. मोठा दैमान पागरेवाल्यांचा आचूष शेठ भगत आयरे डोंबिवली यांच्या दावणीला पहिल्यांदा ठाणा रायगड शर्यत जिंकलेला बैल आमच्या दावणीला होता. थैमान मोठा थैमान म्हणून. बरोबर. आता एवढा पळणारा बैल तरी पण आता काय परिस्थिती काय सांगाल तुम्ही म्हणजे परिस्थिती म्हणजे सर्व मोठे बैलवाल्यांना देतात. त्याच्यानंतर छोटा थैमान अशी भरपूर म्हणजे भरपूर आता आमच्या दावणीला 9 बैल आहेत. 9 बैल आहेत ना. हा मोठा चिक्या छोटा चिक्या मिस्टर इंडिया थैमान बल्लारराव. मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा मालक जितू शेठ मानेरकर एलकुंदे भिवंडी व मुकुट शेठ टोंबरे खोनी यांचा पबजी गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण भाऊंना विचारूया. चांगली गाडी झालेली आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कुठली गाडी झाली? आज आपला खालापूरचा बैल होता साहेबे म्हणून त्या बैलाचं नाव होता आणि पहिला नाव आपल्याला जिगरवाल्यांचा फिरला होता पण ते आपल्या आपापसात पैरे पळतो तर ते आपापसात आपण गाडी कॅन्सल केली. मग नंतर अर्ध्या 1 तासामध्ये आपला टेमगर भिवंडीचा सोन्यानं नाव फिरवलं आमच्यावर. मग आपली अशी बैल साहेबेमध्ये पळाला आणि तिकडे निलजाचा सम्राट पळाला. म्हणजे पबजीला पण होता आज. पबजीला पण होता आणि तिकडे निलजाचा सम्राट निघाला. आपण विजयी झालो. गाडी पूर्ण 100% मैत्री पूर्ण गाडी झाली आमची. 4थ्यांदा गाडी झाली आज. बरोबर. सोन्या आणि मला वाटतं तुम्ही आजूबाजूलाच राहतात ना. हो आजूबाजूला भिवंडी परिसरातले म्हणजे दोन्ही बैल आहेत. आणि कसं काय किती अंतर काय झाला का गाडीचा का निकाल घेतला? गाडी आपली पबजीची गाडी जास्तीत जास्त खालून कमी निघते पण पुढच्या निकालाला आपण पेंडिंगला गाडी असली आम्ही पेंडिंगला गाडी होते आपण आज आम्ही 100% बोललो आता आपली गाडी लागली आज. कारण की 3 वेळ गाडी झाली आमची 3 वेळ पेंडिंगला टोटल 4 वेळ झाली. 1 वेळ तेव्हा आपली गाडी नाही पळाली तेवढी बेमार होता बैल म्हणून. त्याच्यानंतर आता 3ऱ्यांदाही पेंडिंगला गाडी आज आम्ही समजलेलो आम्ही खालूनच बोललो का आज लावला असेल बैलांनी निकाल. बरोबर. म्हणजे एकदम काटाकीर लढत झाली. काटाकीर आपली 2 चक्र गाडी मागे होती पळत होती. बरोबर. ती गाडी 2 चक्र पुरे पळत होती. आता जसं तुम्ही सांगता काटाकीर लढत झाली मला वाटतं निकालामध्ये घुसणारा पबजी असं मानला पण जातं त्याला. मागच्या सीझनला पण खूप मोठी निकाला त्यांनी घेतली मागच्या वर्षी पण आता पळतोच बैल. आता पैर नव्हतं म्हणून आम्हाला आजचा बैल आम्हाला माहित खालून कमी आहे पण तो पुढे भरपूर बैल पळतो. आज दोन्ही बैल पुरे पळाले त्याच्यामुळे आम्हाला आज गुलाल भेटला. बरोबर. मला वाटतं खालापूरचा तो गावठी बैल आहे तो का? गावठी हा तोच गावठी आहे ना. त्याचं नाव आहे भरपूर नाव डुंगी नंद्यामध्ये तो म्हणजे फेमस झाले आले डुंगी नंद्या आणि त्यांची गाडी परतच नाही म्हणजे. मग कसं काय नियोजन कसं झालं? नियोजन म्हणजे आमचं पावसाळ्यापासून गाडी पळत होते. आमचा थैमान म्हणून बैल आहे त्याच्यामध्ये पण ती गाडी 3-4 वेळा आपण जिगरशी आणि वालचा लक्ष म्हणून बैल तो पळतं त्याच्यामध्ये आमची पेंडिंग थैमान आणि तो साहेब पेंडिंगला गाडी होती. तेव्हापासून आम्ही बोललेलो पबजी जेव्हा येईल आपण ती गाडी करू त्यांचं पैर होत होते म्हणून आपल्याला तो बैल कधी भेटला नाही ना. तेवढं लांबून ते इकडे येत नाही लवकर. बरोबर. ते आज आमच्यासाठी बोलले का इथेशीन आमचा फोन केला होता आपला इतड्याला गाडी आपली पडली तेव्हा आम्ही त्यांना फोन केला बोलते येतो आम्ही दादा. मग ते आले आणि आम्हाला गुलाल दिला आम्हाला म्हणजे खूप आनंद वाटला. बरोबर. आणि मला वाटतं आज खिरकालीच्या मैदानामध्ये सर्वात प्रथम बिंजोरला नाव सुद्धा त्यांचंच होतं. नाव आपल्याला माहित होतं तो बैल चांगला आपण त्यांना सांगितलं नाव द्या आपण. बरोबर. आज गाडी झाली आपण. आता इतड्याला पण गाडी खेळलं तर तुम्ही गाडी तिथे काय कारणास्तव पडली? इतड्याला गाडी पेंडिंगला होती तेव्हा पण तो बैल थोडा बेमार होता आपला त्याच्यामुळे आपली गाडी नाही पळाली तेव्हा पेंडिंगला गाडी होती. खिरकाली मैदान म्हटलं तर पबजीचा गुलाल कायम असतो. पबजीचा गुलाल होतोच आपल्याला बैर नाही होत म्हणून. बरोबर. आता एवढा पळणारा बैल तरी पण आता काय परिस्थिती काय सांगाल तुम्ही म्हणजे परिस्थिती म्हणजे सर्व मोठे बैलवाल्यांना देतात. 1 वेळ याच्यात बैल टाका न सुतामध्ये त्या बैलांना टोन करायचा. आम्ही समजू आज बैल आपला पळत नाही म्हणजे याचा अर्थ पळत नाही आपला 2 नंबरचा बैल असं समजू. बरोबर आहे. म्हणजे द्यायला पाहिजे संधी द्यायला पाहिजे. संधी द्या याने जर टोन नाही काढला तर आम्ही समजू बैलच नाही आमचा पळत असं समजू. 3 नंबरचा बैल असं समजायचं आम्ही. सर्व बैल नंबर त्यांचेच पैर होतात आम्हाला पैरात देत नाही कोण नाही देत. बरोबर. आता मी पण बऱ्याच जणांच्या बाईट घेतो कुठेतरी जी पळणारी बैल आहेत ना त्यांना पण त्या गाड्या तुटतच नाही ज्या जुळून पळतात त्या तर आहेच पण 1 वेळ टाकायला पाहिजे. मोठा बैलवाल्याने समजायला पाहिजे की बैल पळतो का नाही. बरोबर. पहिले मारत होता आम्ही मान्य करत होतो बैल मारतो म्हणून आपल्याला पैरे नव्हतं पण आता बैल मारतच नाही मग आता पैरे नव्हता आम्हाला. बरोबर. आता आज पण मी बघितली गाडी पळून आल्यानंतर काही तसा काही प्रकार घडला नाही कारण मागं तुमची चर्चा चालू होती लोकांनी अशी चर्चा केली. मारत होता बैल आम्ही मान्य करतो तेव्हा बैल मारत होता आता बैल नाही मारत पैरे द्यायला पाहिजेत. बरोबर.
पळतोय आता दावणीला किती वर्ष झाली पळतोय पबजी? आता दावणीला 4 वर्ष झाले असतील. ह्यो चौथा वर्ष आहे ना? चौथा वर्षाची किंवा 5वं वर्ष असेल 5वा वर्ष आहे. त्यांच्या दावणीला बैल. म्हणजे सलग 5 वर्ष पळणं पण खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठे मी नंबरमध्येच पळतो ना बैल. नंबरामध्येच. आणि बॅनरवर पण जमतात गाड्या, त्यानंतर आतून लपून पण असतं मोठ्या गाडीला बाई. जास्त जास्त बॅनर सोडल्यावर नाही गाडी जमत. फक्त एकच वेळ धावले पाहिजे. बलमाशी जमली होती गाडी. मग आम्ही बॅनरच नाही सोडत. मग आता लपूनच देतो बैल. लपून देतं बाई. बरोबर आहे. आता जशी गाडी तुम्ही सांगितली खाली तो साहेब थोडा कमी पळतं का तुम्ही? साहेब आहे पण आणि हा पण दोन म्हणजे आपली 2 चक्र गाडी मागं पळत होते. सर्व सत्ता तिकडून ते बोलत भाव देतो. पण आम्हाला माहित आमचा बैल आणि तो बी बैल आम्ही बघलेला आहे ना. तो बी बैल पुढच्या रानाचा आहे. दोन्ही पुढच्या रानाची बैल असल्यावर आपल्याला माहित आहे स्वतः गाडी निकाल घेणार होते. निकालात घुसली पेंडिंगला राहिली तर आम्ही आज समजलो. रोज आम्हाला असं वाटत नव्हतं आपली गाडी लागेल, पण आम्ही तिकडून समजलो आज गाडी आपली लागली असेल. बरोबर. म्हणजे निकालात घुसलं त्यावेळेला समजलं गाडी लागली. पेंडिंगला राहिले आम्ही समजलो आता गाडी लागली. खालीच उभे होते का तुम्ही? मग तिथे सट्ट्यावाल्यांचं काय झालं? काय काल सट्टवाले परते ते बोलत होते गुलालावर. ते सांगत होते नाही गुलालावर नाही. म्हणजे पेंडिंगला राहिल्यावर पबजी तर गुलालावर नाही कोणाच ठेवत. बरोबर आहे. ते बोला बोलत होते गुलालावर. बरोबर. आता कायम नियोजन चांगलं करतं तुम्ही. या साईडला बघू शकता मित्रांनो, आपले मुकुंद शेठ आहेत, जितू शेठ आहेत. म्हणजे बघा कुठेतरी पडद्याच्या पाठीमागं असलं तरी नियोजन खूप चांगलं असतं त्यांचं. नियोजन खूप चांगलं असं पैरं न होत म्हणून आपलं गाडी आपल्याला जे खेळायचे आहेत त्या गाड्या नाही खेळत. पण आता आम्ही मग आता ठीक आहे नाही पैरं होती तर मग आम्ही नाशिकचे बैल आता 2-3 पैरे बनवून फोन केला होता. ते येणार आहेत. मग आता मग त्याच करायला लागेल आपल्याला. बरोबर. आपण बोलतो नाशिकची बैल आणता आम्हाला बैल का नाही देत अशी लोक बोलतात. पण आता पैरं नाही आल्यावर मग आम्हाला नाही इलाज आहे. बैल तिकडनं जाणार लागतील. भले आपले पैसे जातील 5-10 हजार रुपये भाडा बोलले त्यांना द्यायला लागेल. बरेचसेच गाड्या मालक ना नवीन नवीन खरेदी करत असतात. आता मला वाटतं तुमच्या दावणीला आतापर्यंत बरीचशीच बैल आहेत. एकदा सांगा ना मला किती बैल आहेत? तर आमच्या दावणीला म्हणजे 2011 पासून मी तर शर्तीनं नसतो. मी आता 3 वर्ष झालं असेल शर्तीनं येतो. 2011 पासून प्रत्येक वर्षाला 1 ते 2 बैला मुकुंद टोंबरे कोणी यांच्या दावणीला येतातच. आपला म्हणजे पहिला बोलला तर थैमान, मोठा थैमान ठाणा रायगड पहिल्या शर्यत जिंकला होता तो बैल आमच्या दावणीला होता. बरोबर. मोठा थैमान पागरेवाल्यांचा आचूष शेठ भगत, आयरे डोंबिवली यांच्या दावणीला पहिल्यांदा ठाणा रायगड शर्यत जिंकलेला बैल आमच्या दावणीला होता. थैमान, मोठा थैमान म्हणून. त्याच्यानंतर छोटा थैमान, अशी भरपूर म्हणजे भरपूर ना. आत्ता आमच्या दावणीला 9 बैल आहेत. 9 बैल आहेत ना? हा, मोठा चिक्या, छोटा चिक्या, मिस्टर इंडिया, मिस्टर थैमान, इंडिया पण आहे. बल्लारराव. बरोबर. म्हणजे या सर्वांचं नियोजन आणि कसं काय? विराट, अशी 9 बैल आहेत आमच्या दावणीला अजून पण. लोकांना वाटतो का म्हणजे पबजी यांच्या घरी संभळाला असं म्हणजे लोकांना वाटतो. पण त्यांना अजून माहित नाही आम्ही मित्र खातीनं हा बैल आलेला आहे. बरोबर. पण मित्र असलं तरी पण मला वाटतं दुःख सुखामध्ये पण सहभागी कायम असणारे मित्र आहात तुम्ही. सर्व दुःख सुखामध्ये बोललं तर आता तुम्ही आम्हाला एक माणसाची आठवण करून दिली. म्हणजे पबजी बैल आल्यापासून एक मित्र म्हणजे आम्हाला तो जेला सोडून बाल्या भाऊ म्हणून होते त्यांची आठवण म्हणजे एवढी येते की आता म्हणजे सांगायला या पण शब्द नाही, एवढी आठवण येतो त्यांची. बरोबर. मला वाटतं मग आजचा गुलाल त्यांना समर्पित असेल. प्रत्येक गुलाल आम्ही त्यांनाच समर्पित असतो. आणि आम्ही सर्व मैत्रीपूर्णच लढत करतो. आम्ही कधीच बादशाह वाघ आम्ही कधीच किकलत नाही आलो. आज पण नाही आलो किकलत. बरोबर. कारण कुठेतरी फक्त बैलाच्या अंगावर गुलाल आणि गुलाल राहिलो आम्हाला खूप आनंद वाटतो. तुमच्या भागामध्ये खूप सारी नामांकित बैला पळतात. त्याच्यामध्ये सोन्याचं पण नाव आहे. काय बोलत सोन्या? पण आपलं दोन्ही हातून बैला पळतात त्याच्यामुळे आपण नाही होत. पण सोन्या आणि पबजी कधीतरी गटाला पळेल. बरोबर. गटाला गाडी पळू शकते. पळेल गाडी. बरोबर. चला, चांगला गुलाल घेतला आणि कुठेतरी मला वाटतं आज पुन्हा दाखवलं त्यांनी पबजीनी की निकालामध्ये मी घुसतोय आणि त्यांनी घुसून तो गुलाल घेतलाय. आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. तुम्हाला पण शुभेच्छा.